पण काही चार्जिंग झालेली नाही. अनेबल टू गेट पाहिलं का? जिंकले. 40 डिग्री आणि ऊन आहे ना, असं वाटते राजस्थान इकडं आलो का. तर जी वॅगन चालली बघा कुशानी थालपीठ काय काय रे थेपले आणल्यात विथ चटणीज. याच्यामुळे रॉकेट लॉन्चर सोडताय काय. आणि ही आहे 1000 तेंगेची बॉटल. नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. हा ब्लॉग डायरेक्टली गाडीतनं चालू होतोय, कारण तुम्ही थंबनेल बघून तर पाहिला असेल की आम्ही कुठं चाललोय. तर आम्हाला सोडवायला खास आमचे 2 लाडके भाऊ म्हणजेच आमचे मोठे बंधू वैभव दादा आणि दुसरे मोठे बंधू आहे देवांजी. आणि मध्ये बसल्यात तिसरे आमचे वन ऑफ द बिगेस्ट प्रणितजी. आणि इकडं ज्यांची गाडी, ज्यांच्यामुळे आज हे जे एअरपोर्टला आपण चाललोय कमी पैशामध्ये, आम्हाला जवळपास मला वाटते 800 फ्री मध्येच आहे, पण तरी आपण यांना पैसे देणार आहे. 800 रुपये पर पर्सन, खाऊन पिऊन सगळं. प्रणितजी चारते कोण तुला? आमचे भाऊ चारते. हा तर मला काय म्हणायचं, तुम्ही काय येत नाही दोघं, काय प्रॉब्लेम काय? आता आमच्या बरोबर ज्या लोकेशनला आम्ही चाललोय, आता तिकीट काढून येऊ शकतो तू. चला आता ऑन द वे. जवळपास 2 तास लागणार आहे पोचायला अजून. आता मध्ये लोणावळ्याच्या इथं उतरणार खाली आणि फूड कोर्ट आहे, तिथं जाऊन खाणार थोडंफार, कॉफी वगैरे पील आणि खाईल. चला निघूयात पुढं. आता फूड कोर्टला भेटेल. मित्रांनो, आपण पोहोचलेलो आहोत फूड कोर्टला. तिथं अजिंक्य चार्जला लावत आहे गाडी, कारण ह्यांना परत जाताना लागणार आहे. चला खाऊयात, कारण आता लय भूक लागलेली आहे. आत्ता वाजले आहेत 11:30 आणि फूड कोर्टमध्ये आमचं खाऊन झालेलं आहे 3-4 आणि इथं चार्जिंग लावत होतो आम्ही, पण काही चार्जिंग झालेली नाही. अजून 66% आहे. इथून आता अजून एअरपोर्टवरनं परत घरी देवा आणि वैभव दादाला जायचं आहे. तर त्याचं पण जरा नियोजन चाललेलं, पण ते काही चार्जिंग झाले नाही. तरी एकदा बघू काय होतंय. प्रयत्न करू. होऊ शकतं. येस. चला आता एअरपोर्टला रवाना. हे बघा चार्जिंग तुम्हाला बघायचं. येस चलो. तर आत्ता वाजले आहेत 1:30 आणि इथून बरोबर आपली चार्जिंग जी ऑलरेडी नेक्सॉन EV आपली, त्याची 33% उरलेली फक्त. आता ह्यांना परत घरी जायचं आहे, त्यासाठी आपण चार्जिंग करतो. प्रॉब्लेम कसा होतो, आधी फूड मॉलचे तिथेही पाहिलं होतं, चार्जर काही कमी झालेलं नाही आहे. तर इथं पण बघतो, इथं पण तोच प्रॉब्लेम होतो. त्याच्या इथं प्रणित पकडून उभा राहिलेला आहे. प्रणित इकडं बॅटरी निगेटिव्ह वाली वायर काढली. आता इथं कनेक्ट करायचा प्रयत्न चालू आहे. झालं पाहिजे चालू. टाइम बघा 1:30. 5:50 आपली फ्लाईट. तिथून 1 किलोमीटर आहे. ते बघूया चालते का चालू दे प्लीज. चाललं पाहिजे रे, चाल बाबा, बॅटरी चाल. ओके आता हे आलंय, मोबाईलवर दिसलं पाहिजे. आता ह्याच्या पुढं जायला पाहिजे. टचिंग चार्जर स्टेटस अनेबल टू गेट पाहिलं का? असा प्रॉब्लेम होतो एवढं खोलून पण. बघूया आता काय होतंय, मग तुम्हाला कळवतो मी. तसं लागली चार्जिंग. मित्रांनो, आमचं सगळं चेक वगैरे झालेलं आहे. इथं फिफाचा फायनल चाललेलं आहे. लोक बघ केवढे उत्सुकतेने बघतात तिकडं. सगळे उत्सुकतेने. शेवटचा 20 सेकंड
20 सेकंड लास्ट. मला वाटते लास्ट किक असेल ही. लास्ट किक. स्पेन जिंकली. स्पेन जिंकली 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 जिंकली. मेस्सी बाहेर, स्पेन आत. जिंकली. पोरं लोक खुश. सिक्युरिटी चेक, इमिग्रेशन करून आपण सगळं येऊन आता रिलॅक्स बसलो. आणि आत्ता वाजले आहेत 4:05. 5:50 आपली फ्लाईट आहे. गर्दी तर आता काही एवढी दिसली नाही. मी पण चेक केलं तर तेव्हा रिकामी होती फ्लाईट. आत्ता नव्हतं चेक केलं. येताना चेक करायला लागेल आता किती भरली. 50%च भरली पाहिजे राव. रिलॅक्स बसता येईल म्हणजे पाय पसरून. बाहेर तर पाऊस पडतोय मस्त. वातावरण गार आहे. गाडी चार्जला लावली फायनली आफ्टर 5 to 6 अटेम्प्ट्स, म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी. आणि या ठिकाणी जवळपास 10 वेळा ट्राय केला अजिंक्यने. तेव्हा ते चालू झालं, पण झालं. त्याच्यामुळे वैभव आणि देवाशीष बाहेर बसलेले. 65% आत्ता झाली चार्ज. पुढच्या 1-1.5 तासात होऊन जाईल पूर्ण. त्यांनाही जाता येईल. मग त्यांना 10 वाजतील पोचायला घरी. आणि आपलंही फ्लाईट टेक ऑफ करेल 5:55 वर. मज्जा आली. वेगळंच थ्रिल होतं. बाकी भाई लाईफ इज एन्जॉय. परनीत जी देखो. आणि इकडं अजिंक्यजी. तेच चार्जिंगच बघतोय तो. आता काय तिथंच पोचल्यानंतर वेळ आहे अजून, जरा आराम करतो. झोप पण आली. फ्लाईटमध्ये तर झोपायचंच आहे, काय विषयच नाही. चला, बोर्डिंग चालू झालेलं आहे. तर इथं गर्दी आहे. जाऊयात. थोडी लेट आहे आय थिंक सो. बाहेर पाऊस चालूच आहे. मजा आएगा बरो. बाबूराव पुढे आहेत. चला जाऊ आता. सीट वगैरे बघू. फर्स्ट टाइम बसतोय या फ्लाईटमध्ये. तर आत्ता वाजले आहेत 5:45 आणि फ्लाईट लेट वाटते. कारण बाहेर पाऊस चालू आहे. जबरी पाऊस चालू आहे. भरली का नाही काय माहीत. पण इथं असे सीट घेतलेले आहे. मी इथं प्रणित येतं आणि मधली त्याला मोकळी ठेवली. आणि इथं अजिंक्य गर्दी नाही पाहिजे. मस्त बसता येईल. आता मस्त झोपू आणि डायरेक्टली काय आलं खायला बिलं दिलं तर तुम्हाला दाखवू. बाकी काय पाऊसच चाललं आहे. बाहेर एन्जॉय करत बसतो. ओके चला. तर मित्रांनो हे बघा, जस्ट लँड झालेलो आहे आपण. बरोबर 10:10 पोचलो आहे. चेकआउट करून बाहेर. चला आता बाहेर जाऊ. सगळं लगेज वगैरे घेऊ आणि बाहेर भेटू. नमस्कार मित्रांनो. बॅग वगैरे घेऊन आता आम्ही बाहेर आलो आहे. आता यांडेक्स ॲपवरनं टॅक्सी बुक करतो आहे. 5 ते 10 मिनटात टॅक्सी येईल आपली. अजून होत नाही आहे. चाललं आहे. सिम घेतलं तिथं आत. ॲक्टिव्ह ई सील सेम होतं.
मग आता तिथंच आणि आताच आम्ही $600 पण कन्वर्ट केले तेंगेमध्ये आणि INR टू तेंगे पण घेतले का तर आपल्याला सिम घ्यायचं होतं त्या गोष्टीसाठी. आता पलीकडे जाऊ चला. आता आम्ही आहे ना पलीकडच्या बाजूला चालले. प्रॉब्लेम कसा आहे इथं आत्ता आहे 40 डिग्री आणि ऊन आहे ना असं वाटते राजस्थान इकडं आलो पास. इकडं आपली टॅक्सी येईल. एअरपोर्ट आहे इथून बाहेर आलो. आता इकडं टॅक्सी आहे हे बघा असं पिकअप वगैरे टॅक्सीज ते इथे येणार त्यासाठीच थांबलोय. पलीकडचं क्रॉस करून बाबा ऊन लय लागते. बस वगैरे पण इथे येते. चलो वेटिंग फॉर टॅक्सी. चला हे बघा आता ही आपली टॅक्सी आलेली आहे. यांडेक्स ब्रो यांडेक्स कम ऑन माय लव्ह. तुम्ही पण येत असाल तर या 1 2 3. तर मित्रांनो आता ही बुक केली आपण एक यांडेक्सची टॅक्सी. तर ह्या ॲपमध्ये कसं आहे दाखवतो तुम्हाला. ह्याच्यावरनं एक बुक केले आपण. हा टॅक्सीवाला येतोय. लांब आहे थोडा लांब आहे. मला वाटते 14 का 15 किलोमीटर आहे. त्याच्यासाठी $1200 घेतात. 1200 नाही 1400. तर इथून आपल्या हॉटेलला $1400 जाणार आहेत. बस बघत होतो पण बस लांब आहे आणि त्यात ऊन खूप जास्त आहे. खूप ऊन आहे. चला थांबलो आता टॅक्सीसाठीच वाट बघतो. आली की टॅक्सी दाखवतो. तर मित्रांनो ही आपली टॅक्सी आलेली आहे. तर बॅग टाकूयात. चला मी माझी पुढेच ठेवतो. चला बसूयात. ओके टॅक्सीमध्ये बसलो आता. तर पुढच्या 15 ते 20 ते 25 मिनटं दाखवते पोहोचायला. यांडेक्सनीच बुक केलं तर पण आता बाहेर चाललोय. गाड्या बादशा आहे तिथं खरंच. तुमची निसानची गाडी आहे. मामा घेऊन चाललेत आम्हाला. अजिंक्यजी पुढे आहेत. चलो आता हॉटेलवर जाऊ. जाता आता सिटी दाखवतो तुम्हाला सगळी. तर मित्रांनो हे बघा इकडं जे हा टेलिव्हिजन टॉवर आहे आणि वर एक केबल कार्ड जाते भाई साहब. जी स्वित्झर्लंडच्या त्या कंपनीने बनवलेली हे जलवा आहे आणि असली स्वच्छ सिटी आहे. असली स्वच्छ ना मस्त यार खरंच लय भारी. एक नंबर. हा ना आणि ते साईडनं पॅक केलं असेल धूळ नाही उडून. भाई अलग आहे खरंच अलग आहे. भारी आहे भाई. मस्त यार मस्त. हे बघा हा टेलिव्हिजन चावळ येणार आपण इथं पण. इथं वर जाणार. वरनं अख्खा व्ह्यू दाखवणार तुम्हाला मी. उद्या परवा नाहीतर 13-14 असं. हां येस जाते तर. चला रूमवर आता इथं हॉटेलची इथं आलो. आता चेक इन करूयात. ओके रिसेप्शनची इथं जाऊयात. लय ऊन आहे राव. त्यांनी $6,640 घेतले तेंगे. तेव्हा आता इथं चेक इन वगैरे करून मग बोलत बसू आपण. तिथं जाऊन चेक इन आता थोड्या वेळाने भेटेल. अर्धा 1 तासाने आपल्याला ते रूम देतील. तर आपण जवळच आता ते स्टे आपला तर जवळच एक मॉल आहे. त्या मॉलमध्ये चाललो आहे फिरायला. आणि वातावरण फुल आहे ना. फुल गरम आहे. फुल गरम वातावरण आहे. असले ना असलं गरम होत आहे ना. हे फुल पॅक केलं आहे. पूर्ण पॅक्ड आहे. पूर्णपणे पॅक्ड आहे. मस्तपैकी वॉक करत चाललो आम्ही. सिटी टूर करत आहोत मित्रांनो. सिटी टूर माझी आहे. मॉल आहे जवळ. त्या मॉलला चाललो भाई. मस्त आहे खरंच मस्त आहे. स्वच्छ सुंदर आहे. भारी आहे भाई भारी खरंच.
दाखवत होते चौक बघा केवढं. वो तर आपण मॉलच्या परिसरात आलेलो आहे भाई. मस्त आहे. आता इथं जरा मॉल फिरत बसू. इथं जी वॅगन चालली आहे बघा शेजारी. एक नंबर. नुसत्या अशाच गाड्या आहेत नाही का प्रॉपर भाई. मस्त गाड्या आहेत. चला आता मॉलमध्ये बघू इथं काय खायला. जरा फिरू पण. इथं कॅफे दिसते हे बघा फ्रेंड्स. चला जाऊ काय खायला भेटते का बघूयात. आता मॉलमध्ये आलोय. एवढी काही गर्दी नाही आहे. मंडे आहे तरी असे लोक पण असे काही जास्त एवढे नाही दिसले. पण मस्त रिलॅक्स लाईफ आहे इथं. हे असं मॉल आहे इथं. मासे बघा. ओ माय गॉड भारी. वर जायचं ना. बस तर इथं जरा बसतो तेवढंच जरा रिलॅक्स. पोरं सगळे मस्त. हे हा मासा बघ. मासा बघ. चला आता जरा काय करतो 20% फक्त बॅटरी. फोन चार्जला लावतो आणि परत बोलूया आपण. इथं जरा खाण्याचं शोधतो. असं भेटलं चांगलं व्हेजिटेरियन तर मी दाखवतो. नाही भेटलं तर डायरेक्टली रूम परत. कारण 1 तासात देणार होते तो क्लिअर करून सगळ्या गोष्टी. ओके चला जाऊयात. तर स्टारबक्स होतं. इथून ही कॉफी घेतली. एक नंबर आहे. मस्कर नाही त्या का. ठीक आहे प्राईस आहे ते 315 रुपयाला आहे एवढं. पण भाई खरंच भारी. खरंच भारी. बेस्ट आहे भाई. आणि एक नंबर आहे. 602 भेटले आम्हाला. 2 घेतले. एक नंबर आहे. झालं मॉल वगैरे अख्खा फिरून झालंय. आता परत आपल्या हॉटेलकडे चाललेलो आहे. मस्त मस्त इथं भारी भाई. फुल व्हिडिओ वगैरे फोटोज नाही का काढतोय आता. इकडे खाली चालल्या फुल पाण्यात वगैरे. चलो बाय बाय. कारण आता रूमवर जातो आधी. हां तर आता रूमवर चाललोय. कॉफी पिता पिता मस्त वॉकिंग करता करता लोकल आणि फिरतोय. मजा येते भाई. खरंच सांगतो मजा येते. एक नंबर मजा येते. आम्ही वॉक करत होतो हॉटेलकडे जायला. आता इथं गरमी आहे बरोबर. तुम्हाला एक गोष्ट दाखवतो. इथं इथे पाणी मारते ते. हे बघा भाई साहब ये क्या अलग ही झोल है. जस्ट रूमवर आलो. हे बघा ही अशी रूम आहे. इथं बाथरूम आहे. पंखा आहे. AC नावाचा पंखा. आणि इथं आम्ही खात बसलो कारण भूकच एवढी लागली. लय भूक लागली. आणि भुशानी थालपीठ काय रे थेपले आणल्यात विथ चटणीज. भाई लय मजा येते. असलं तिखट लागते ना ते खायला. अरे वा 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 वा. आणि तिकडं प्रणीतजी झोपलेत मोबाईल बघत. काय माहिती येतच नाही तिथं आमच्यावर खायला. ठीक आहे आता काय ज्याची त्याची इच्छा. पण भाऊ मजा येते खरंच. एक नंबर आहे. बेस्ट आहे. खाऊन घेतो आणि परत बाहेर फिरत जातात. वाजले आहेत 6:15. भाई फोडी कसली आली. गरमीच एवढी आहे. हां तर आपण आता निघालोय सिटी टूरला. आता 3-4 लोकेशन शोधलेले आहेत. ते लोकेशन आपण एक्सप्लोअर करणं बघायचे बाहेरनं. तो आणि तिथंच इंडियन रेस्टॉरंटही आहेत. 4-5 आहेत तिकडं. चला तर इथून काहीतरी 5 ते 6 किलोमीटरच आहे. जाऊयात चालत. मस्त बटन टॅक्सीमध्ये बसलोय आणि कॅथेड्रलच्या पाशी चाललो आता इथून. बघा प्रॉपर धुवा आहेत मामा. धिंगरीन मस्त. असे बसेस वगैरे आहेत तिथं. रस्ते भाई मस्त आहे. सकाळी आपण इकडून चालत होतो या बाजूने. हे बघा इथून बाहेर आलो इकडचं जा. आता इथून कुठं मला वाटतं 5 किलोमीटर लांब आहे. त्याच्यात दिसतं. त्याच्यात बघा त्याच्यात
मग तीच तर होते हो इथं. अच्छा आता इथून चाललोय आपण. चला. हा बघा सकाळी फिरत होतो आपण ते. सकाळी नाही दुपारीच हा होता तो मॉल. इथून सरळ चाललोय आपण. हे अख्खी सिटीज आहे. सिटी में घूम रहे हैं हम. फक्त गरम वारं खूप मारते. मला वाटते रात्री चांगलं वातावरण, वेदर चांगलं होईल. पण उद्या पाऊस दाखवतोय. यस. ही व्हेकल ट्राय करायची आपल्याला. ही असे बघा, ही व्हेकल, ही वाली ट्राय करतोय आपण. तर आपण आलो आता कॅथेड्रल पाशी. हे बघा इथून अशी एंट्री आहे. हे समोर कॅथेड्रल आहे. पाणी बॉटलच घे, काहीतरी वेगळं बघ, नाही त्याचा सोडा येतो. थांबा घेऊ ना. कॉर्न वगैरे काय आहे का बघू इथं. इथं जायचंय आता. हे कोण आहेत काय कळा ना मला. इथं मावशी रॉकेट लॉन्चर सोडताय काय. चला आज जाऊ. ओके तर आपण आलो इथं. भाई इथं कबूतर बघा, जबरी कबूतर आहेत. हे कॅथेड्रल आहे. इथं बाहेर असं बरेच लोक फिरतात आहे. आणि माग गार्डन आहे. या बाजूने आपण आलो आता. हे इकडून साईड ना फिर. बिचारा. चला आता तिकडं फिरू आपण. तर मित्रांनो आता आम्ही हे कॅथेड्रल आहे त्याच्या आजूबाजूला सगळ्या गोष्टी आहेत इथं. तिथंच आजूबाजूला फिरतोय. त्या बाजूला म्युझियम आहे. इथं मेमोरियल आहे नाही का, वॉरमध्ये जे शहीद झालेले जवान आहेत त्यांचं आहे सगळं इथं. तिकडं मागं कॅथेड्रल आहे आणि इथं ओपन स्पेस आहे ना. इकडं पार्किंग एरिया आहे. मस्त आहे जागा, भारी आहे खरंच, मस्त खरंच. आता आपल्याला कॅथेड्रलच्या पलीकडच्या बाजूला जायचं आहे. येस, तिथं जाऊन बघू आपण. ओके, भारी, खरंच भारी. आता इथं अजून काय बघायचं. आता लोकेशन तर मी रेस्टॉरंटचे काढून ठेवले आहेत, पण पाणी वगैरेचं बघायचं. आता मेन म्हणजे तहान लागलेली आहे, त्याचं गोष्ट बघायची आपल्याला, काय आहे का नाही, नाही का, ते इम्पॉर्टंट आहे. तर सगळे 4-5 लोकेशन जे आहेत तिथं आताच होते जवळजवळ, सगळे फिरून झालेत. आता आपल्याला जायचं आहे पलीकडे. आणि रात्रीची मस्तच गर्दी आहे भाई, मस्त आहे. सिकिवाना ते बस स्टॉपचं नेम ना. स्क्रीनशॉट काढ. आता त्या बस स्टॉप बसने जाणार आहे आम्ही. तर बसने आता आपण प्रयत्न करणार आहे कसं जायचं. बरेच चांगली ट्रॅव्हल इथं बसला. हे बघा 9 नंबर आहे, 11 नंबर आहे, असा विषय आहे. चला आता पलीकडं पहिलं बघू काय कुठं जायचं आहे का अजून. चलो. जवळच कॅथेड्रलच्या जवळ एक सुशी अँड रोलचं भेटलेलं आहे. एशियन टेस्ट म्हणून रेस्टॉरंट आहे. तर तिथं आता आपल्याला पिझ्झा भेटतोय आणि बस पिझ्झाच भेटतोय, बाकी काय भेटत नाही. बाकीचे सगळे त्यांच्यात मीठ एग वगैरे सगळं टाकलं. तर ती म्हणली तुला फार्म हाऊस नाही का मस्त, त्याच्यावर टॉपिंग्स जे आहेत ते बेसिक टॉपिंग्स पण आहेत आणि त्याच्यात काहीच नाही आहे. रेग्युलर व्हेजसाठीच आहे, एकच आहे ऑप्शन ते. बस आपण आता ते ऑर्डर केलेलं आहे. आता बघू टेस्ट वगैरे मी सांगतो तुम्हाला, दाखवतो. ओके, बिल वगैरे पण दाखवतो किती काय कसं आहे. ओके चला. मित्रांनो आपला पिझ्झा आला आहे. इथं चहा आला आहे, प्रणितजींचा आवडता चहा. चांगला आहे का प्रणित? स्नॅप काढतोय प्रणितजी. पिझ्झाचा वास तर भारी येतोय. मार्गेरिटा या आणि ही आहे 1000 तेंगेची बॉटल. बापरे, ही प्रेशरसाठी वापरणार आपण खास. चला आता खाऊन घेऊयात, लय भूक लागली. तर मित्रांनो हे बघा, हे येते
सुशी अँड रोल. इथं पिझ्झा खाल्लाय, मस्त पिझ्झा होता. मी पण या, खरंच एक नंबर होता. 3000 तेंगेला झाला. आता इकडून बस जवळपास आमचे 3000 तेंगेला तो पिझ्झा होता, 800 तेंगेला पाण्याची बॉटल आणि 1000 तेंगेला काहीतरी चहा. मग ते ह्याच्यात चहाचं कसं करतात, डीप वेगळं आणि दुधाचं वेगळं, अशी प्राइसिंग लागते. मस्त होता, या ट्राय करा, खरंच भारी होता. मार्गेरिटा होता आपला पिझ्झा. ओके, चला आता मार्ट वगैरे जाणार आहे, तिथून पाण्याची बॉटल घेऊन घरी आणि थोडंसं आजूबाजूला फिरून मग आपल्या रूमवर. असंच आपलं चालता चालता पुढं एक वॉकिंग स्ट्रीट आहे इथं. मग एक नाही, बरेच आहेत वॉकिंग स्ट्रीट. चालता चालता आपलं तेवढंच इथं गार्डन बघा किती भारी आहे. इकडं फुलांची झाडं, लाइटिंग, सगळे लोक मस्त एन्जॉय करतात वॉकला. आता आम्ही खाऊन मस्त बसलोय. इकडं एवढं लांबपर्यंत चालायला आहे, खरंच भारी आहे, मस्त आहे. स्वच्छता खूप जास्त आहे, बघू शकता तुम्ही. यस, मजा येते. असंच आता थोडं पुढं जाणार आम्ही चालत. आणि मग बसचं काय अजून माहिती नाही की कसं असणार आहे काय. बस किती वाजता बंद होती त्याचं एक माहिती नाही. नाहीतरी अंडेक्सने आपल्या हॉटेलवर जाणार. परत एक पाण्याची बॉटलही घ्यायची मार्टमधनं. अशा छोट्या गोष्टी आहेत. ती ई सायकल घ्यायची, ई सायकल नाही. मग ते गोष्टी सगळं करायचं आपल्याला. ओके, चला आता इकडून आम्ही आलो चालत बरोबर. तर ह्या बाजूला एंड होतोय, लास्ट पॉईंट आहे. आता इथं ही अंडेक्सची ई व्हेकल आहे. ही ई व्हेकल घेऊन आम्ही आता परत रूमवर जायचा प्रयत्न आहे आमचा. आता ही चालवायची आपल्याला बाईक. बघूयात चालून. चलो. जवळपास 15 ते 20 मिनटं आपण ट्राय केलं, पण ते काय झालं नाही ती बुक ई सायकल. कारण ती खूप डॉक्युमेंट्स मागत होतं आणि आय थिंक सो ते कझाक लोकच चालू शकतात असं मला वाटतं. चला, तर मग त्याच्यामुळं आपण काय केलं, यांडेक्स परत कॅबच बुक केली. आता ही कॅब आपली आली, मी दाखवतो कुठली कॅब आहे. आपली ही कॅब आहे बघा, जी आपल्याला घेऊन जाणार होता हॉटेलवर. ओके, चला जाऊयात. बसूयात आता. लेट्स गो टू हाटी. आता वाजले आहेत 11:51 आणि रूमवर आपण आलतो. जवळपास अर्धा तास झालाय आलोय आणि बसलोय. आणि भाई मज्जा आली. आजचा दिवस बाराही झाला. जवळपास 11 किलोमीटर चालणं झालं. सगळं फुल एक्झॉस्ट झालो. आता सगळे स्पॉट्स फिरून झाले जवळपास. तरी उद्या परत संध्याकाळी परत फिरल, अजून स्पॉट असतील काय तेही दाखवल मी. आम्ही खाल्ला तो पिझ्झा, तो भारी पिझ्झा होता भाई खरंच. आणि चहा कसा होता? छान होता. चहा पण छान, म्हणजे ओके, एवढा काही इथं नाही, ओके होता चहा. आणि टॅक्सी जबरी, लय भारी पळवतात ती, वेगळेच लेवलचे चालवतात टॅक्सी. आता उद्याचा दिवस भारी असणार आहे. हा आपला आजचा डे 1 होता. गाडीतनं नेक्सॉन मधनं चालू केलता, याच इथं संपतील हा डे. ओके, तर आवडला असेल तर नक्की लाईक अँड सबस्क्राईब करा. धन्यवाद बघण्यासाठी. बाय बाय.